मराठा समाजाला मनोजींच्या मागणीप्रमाणे लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल यासाठी सरकारचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न राहणार आहे। मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची देखील मुख्यमंत्र्यांना काळजी होती, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काळजी होती, आम्हाला देखील सगळ्यांना काळजी होती आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन जो निर्णय काल मनोजजींनी घेतला त्यांचं मनापासून मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि मराठा समाजाला आरक्षण देत असताना ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या सांगितलेल्या त्यांच्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न पूर्ण केल्या जातील आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यायला आम्ही सुरुवात करू। सगळ्यात महत्त्वाची कालची भूमिका ही माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांची ठरली, कारण माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनीच मराठा समाजाला गायकवाड आयोगाच्या माध्यमातून आरक्षण द्यावं अशा पद्धतीची शिफारस केली होती। आणि म्हणून आता जो मागासवर्गीय आयोग आहे त्यानं कशा पद्धतीनं इम्पेरिकल डाटा गोळा करायचा, काय करायचा याच्यावर देखील आमची सविस्तर चर्चा झाली। त्याच्यामध्ये देखील जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिलेली आहे, चांगली वेळ दिलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही ते करू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा ओव्हरऑल सगळा प्रसंग बघता जे सहकार्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना अपेक्षित असलेलं मराठा समाजाचं आरक्षण एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की देऊ हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। मुद्दा तो होता की तारीख 24 नेमकं काय ठरलंय किंवा कशा पद्धतीने सांगितलं ना, 2 महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे। 24 तारखेला शिंदे समितीच्या वाढीव मुदतीचा कार्यकाळ संपतोय, त्याच्यामध्ये लवकरात लवकर अजून किती नोंदी करू शकतात त्यांनी महाराष्ट्राच्या देखील नोंदी गोळा करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि एकंदरीत मला असं वाटतं की जी सकारात्मक भूमिका सरकार घेऊन जर पुढे गेलो आणि मनोजजींना एक आम्ही दाखवू शकलो की बाबा आम्ही तुमच्या सांगण्यानंतर तुम्हाला अपेक्षित असलेल्या स्पीडपेक्षा जास्त काम करतोय, मला असं वाटतं की तारखेचा देखील इश्यू राहणार नाही। आता सरकार ज्या पद्धतीनं जोरात काम करेल त्याच्यावरच त्यांचा विश्वास अवलंबून आहे आणि त्यांचा विश्वास पात्र ठरण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार करेल। माझ्या शब्दात परत पाठीपुढे होणार नाही। मी असं सांगितलं की त्यांना अपेक्षित असलेल्या वेळामध्ये त्यांना पाहिजे असलेलं सकारात्मक काम आम्ही करून जातो। सर, याला जोड एक प्रश्न आहे की अशी माहिती मिळते की 2 महिन्यात जर आरक्षण मिळालं नाही तर मुंबई बंदचा हा मुंबईत येऊन ठाण मारून जरांगे पाटील म्हणतात। मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या भाषणावर आणि त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर मला बोलण्याचा अधिकार नाही। सरकार जर सकारात्मक पुढे जात असेल तर माझ्या एखाद्या वक्तव्यामुळं मी कोणाचंही मन दुखवेल असं भाष्य पत्रकार परिषदेमध्ये करणार नाही। आम्ही जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये जेवढ्या जलद गतीनं हे करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत। त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या आंदोलनाची भावना व्यक्त केलेली आहे, त्याच्यावर मी काहीतरी त्यांना क्रॉस करून बोलावं अशी जर अपेक्षा असेल तर ते होणार नाही। कारण काल त्यांनी जी समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे ती सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून एखादी गोष्ट पाठीपुढे होणार असेल आम्ही परत जाऊन त्यांना भेटू, आम्ही पुराव्यानिशी त्यांना सांगू, परंतु त्यांनी 24 तारीख दिली म्हणून मी काहीतरी वेगळं करतोय म्हणून 2 तारीख त्याच्यावर चर्चा जी काही करायची ते मी त्यांच्याशी भेटून करू। काल शिष्टमंडळाने जी काही चर्चा केली त्या चर्चेमध्ये जे काही अटी शर्ती तुम्ही मान्य केलेल्या आहेत सरकारतर्फे त्याचं लेखी स्वरूपातलं काही जे निवेदन आहे ते शिष्टमंडळ देण्यासाठी पुन्हा तिकडे जाणार आहे का जरांगे पाटलांच्या भेटीसाठी? मी देखील कदाचित सोमवार किंवा मंगळवारी त्यांना पुन्हा भेटायला जाणार आहे त्यांच्या प्रकृतीसाठी। ते आता एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत। शेवटी आंदोलनं हा लोकशाहीचा एक भाग आहे, परंतु जो माणूस आंदोलन करतोय ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच्याच नेतृत्वाखाली ह्या चांगल्या सगळ्या गोष्टी घडल्या तर आम्हाला असं वाटतं की त्यानं केलेल्या योगदानाची पोचपावती त्याला मिळाली आणि म्हणून आम्ही देखील माणूस आहोत। त्यांची भूमिका त्यांची प्रकृती ही आम्ही स्वतः बघितलेली असल्यामुळं मी देखील 2-3 दिवसामध्ये त्यांच्या वेळी येऊन जाणार आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी कुठचीही चर्चा करणार नाही, तारखेची पण चर्चा करणार नाही, काय नाही, फक्त त्यांच्या प्रकृतीसाठी आणि त्यांना जे काही आमच्या सचिवांच्याकडनं पाहिजे होतं ते तोपर्यंत आम्हाला
देता आलं तर ते देखील घेऊन जाणार. सर, संजय राउत ने कहा है कि डिस्क्वालिफिकेशन के ऊपर जो निर्णय है वो 31 दिसंबर तक करना है राहुल नार्वेकर को। तो सरकार जो 2 तारीख मांग रही है, उनको पता है कि वो 31 तक चले जाएंगे, उनकी गवर्नमेंट नहीं रहेगी, वो डिस्क्वालीफाई हो जाएंगे, इसीलिए वो 2 तारीख बोल रही है और 24 तारीख के लिए एक्सेप्ट नहीं करेंगे। मेरे ख्याल से परसों उन्होंने ये भी बयान दिया था कि ये जो आंदोलन है वो रुकेगा नहीं, बराबर है। वैसे ही बोल रहे हैं कि ये अभी हम निकल जाएंगे, ये डिस्क्वालिफिकेशन हो जाएगा, ये तो आज नहीं बोल रहे हो, एक बरस से बोल रहे हो, लेकिन उसका परिणाम हमारे सरकार के ऊपर नहीं हुआ है और जो उनकी मनोकामना है उसके लिए शुभेच्छा। सर, संजय राउत का ये भी कहना है रिजर्वेशन को लेके कि ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होगा, इसके वजह से ही हमें रिजर्वेशन मिलेगा और वो पार्लियामेंट का जब स्पेशल सेशन बुलाया जाएगा तभी होगा। इसको लेके सीएम और बीजेपी कुछ नहीं बोल रही है स्पेशल सेशन को लेकर। नहीं, उसने राउत साहब ने पहला ये बोलना चाहिए कि जब मराठा समाज के महिलाओं का मोर्चा निकला था तब एक अश्लील फोटो डाल के, वो मुका मोर्चा नहीं है, वो मुका मोर्चा है, ये सामना में से सब क्या आया था, तो उसका पहला रीज़न क्या था, वो क्यों लिखा था, और मराठा समाज के बारे में अभी जो सहानुभूतिपूर्वक बोल रहे हैं तब उनकी सहानुभूति कहाँ गई थी, ये पहला क्लैरिफिकेशन उन्होंने करना चाहिए ना। जब वो मोर्चा निकलता था, रैली निकलती तो उनकी चेष्टा करते थे, उनके ऊपर बयानबाजी करते थे, ये ऐसा है वैसा है, सामना में से लिख के आता था। अभी एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र का नेतृत्व कर रहे हैं, वो भी मराठा समाज के और लेकिन महाराष्ट्र के हैं, उनके ऊपर बयानबाजी करते वक्त अभी उनको ये समझ में आ रहा है कि पार्लियामेंट में जाना चाहिए, केंद्र शासन में जाना चाहिए। जब सरकार में थे, उनके तत्कालीन मुख्यमंत्री थे, तब ये क्यों नहीं हुआ? क्योंकि वहाँ भी मराठा समाज के जो नेता थे उन्होंने डिक्लेयर किया था कि जो समिति के अध्यक्ष है वो मराठा समाज के लीडर को मिलते नहीं है। वहाँ जो सुप्रीम कोर्ट में जो एडवोकेट देना था वो नहीं देते, ये बयानबाजी उन्होंने की थी। तो इसलिए उनका सलाह लेके, उनका मार्गदर्शन लेके सरकार को चलाना ये अच्छी बात नहीं है। मैंने जो बोला उसका क्लैरिफिकेशन उन्होंने पहला देना चाहिए। सर, मराठा रिजर्वेशन के बाद ज्या पद्धतीने जाळपोळ झाली होती, या सगळ्या जाळपोळीमध्ये पोलिसांनी देखील भूमिका मांडली होती, पण या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे एक उच्चस्तरीय चौकशी लावून जाणार आहे का? कारण का सोळंकी यांनी देखील पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले की हातात पेट्रोल बॉम्ब घेऊन प्रकाश सोळंकी साहेबांनी सांगितलेल्या पत्रकार परिषदेमधनं आपलं एक लक्षात आलं असेल की याच्यामध्ये आंदोलनाच्या मागणं काही विरोधक काम करत होते का, हा त्याच्यातला मध्यस्थार्थ आहे। आणि मनोजींच्या चर्चेमध्ये जे झालं त्याच्यामध्ये देखील आम्हाला थोडं असं वाटलं की एवढा मराठा समाज शांततेनं काम करणार आहे, मग असा आक्रमक पद्धतीनं काही गोष्टी होत आहेत, या कोणाकडनं होत आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे। परंतु मला खात्री आहे की मराठा समाजामध्ये आरक्षणासाठी सरकारबरोबर आंदोलन करणारे जे लोक आहेत ते शांत मार्गानेच आंदोलन करणारे लोक, महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये 1 नंबरला होता, तो राहील याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना आहे। आणि म्हणून फार मोठी इन्व्हेस्टमेंट भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येते। साहेब, सुप्रिया सुळे म्हणतायत की यश जे आहे ते फक्त जरांगे पाटलांचं आहे, खोके सरकार ते पुन्हा म्हटले, खोके सरकारने पुन्हा एकदा खोटं बोलून तारीख दिलेली आहे। मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं आणि अजितदादांचं सरकार आहे। एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून झाली, खोके सरकार आहे, देवेंद्रजींवर टीका करून झाली, खोके सरकार आहे, मग अजितदादांचं काय? माझं म्हणणं सोयीस्कररित्या राजकारण करून उपयोगाचं नाही, मी कोणालाही क्रिटिसाइज करत नाही। 100% जरांगे पाटलांचंच यश आहे। जरांगे पाटलांनी हे आंदोलन जर केलं नसतं तर निजाम काळातल्या नोंदी देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाल्या नसत्या, हे मी आवर्जून सांगतो, कारण पूर्वीच्या मुख्यमंत्री देखील करू शकले असते। 2च मुख्यमंत्री असे आहेत ज्यांनी मराठा आरक्षणासाठी जीवतोड काम केलं, ते म्हणजे देवेंद्रजी, त्यांनी आरक्षण घेऊन दाखवलं गायकवाड अहवालाच्या बाबतीत, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मराठवाड्यामध्ये निजामकालीन ज्या नोंदी होत्या ते शोधण्यासाठी शिंदे समिती केली, आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी पुढे येत आहेत। राजकारणामध्ये स्वतःची सत्ता येणार नाही तर स्वतःची सत्ता येण्यासाठी जे काही खोटं बोललं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील विरोधक आहे। सर, मराठा रिजर्वेशन के बाद अभी धनगर और मुस्लिम समाज भी अपना रिजर्वेशन की बात आगे करे, कैसे देखते हैं कि आप उसके ऊपर कॉम्प्रोमाइज लेंगे? ये सरकार सब जो जातियां हैं, सब धर्म है, उसका रिस्पेक्ट करने वाला है।
जब ये वापिस सवाल आगे आएगा तब हम उनसे बात करके उनकी मांग क्या है, उसका हल कैसा किया जाए, उसके ऊपर सरकार बातचीत करेगी। सर, सुप्रिया सुले ने एक ओम बिरला को लेटर लिखा है और कहा है कि डिस्क्वालिफिकेशन की जो पिटीशन है उसके ऊपर 4 महीने से कोई सुनवाई नहीं हुई है और उन्होंने सुनील तटकरे के खिलाफ वो डिस्क्वालिफिकेशन की पिटीशन फाइल की देखो, उनके खुद के पार्टी का मामला है और सुनवाई तो शुरू है। उसमें से एक मैं भी हूँ, हमारे भी वकील वहाँ प्रिंट कर रहे हैं, इसलिए सुनवाई शुरू नहीं है, सुनवाई नहीं हो रही है ऐसी बात नहीं, सुनवाई शुरू है। सावन जी, हिंदी में बता दीजिएगा कि एक डेलीगेशन कल गया मनोज जरागे वाले जिससे मुलाकात हुई कि आप भी गए थे, क्या बात होगी और जिन लोगों के ऊपर केस लिया गया है वो किस तरह से प्रक्रिया करके वापस लिया गया है? मैंने शुरू से ही बोला कि मनोज जी ने जो कल सपोर्ट किया सरकार को, सरकार ये किया उसके लिए मैं उनको धन्यवाद देता हूँ और उन्होंने जो टाइम बाउंड हमको कुछ बोले हैं उसका फॉलोअप हम खुद करेंगे और मराठा आरक्षण टिकने वाला हम देके दिखाएंगे। और जो वहाँ पे केसेस दाखिल हुए वो जो पहले थे वो 15 दिन में पीछे लेने का फाइनल हो गया, बाकी के जो है 1-1.5 महीना लगेगा, ऐसा बात हो गया है। लेकिन मनोज जी को मैं वापस धन्यवाद देता हूँ क्योंकि बड़ा एक त्यौहार अपने सामने दिवाली का आ रहा है और उन्होंने ये उनका आंदोलन था वो स्थगित किया है, इसलिए उनका धन्यवाद है। और जो हम गायकवाड़ साहब के सामने हमने बयान दिया है वो करने की हम कोशिश करें। सर, एक सवाल ये भी है कि मराठा आरक्षण के बीच में रहकर उसका फायदा लेकर कुछ लोगों ने उग्र होल करके कुछ हानि पहुंचाने की कोशिश की है, उन्हें लेकर के किस तरह सरकार कार्रवाई करेगी? नहीं, कल से उनका दुकान बंद हो गया ना, मनोज जी ने कल आंदोलन स्थगित किया तो अभी उनका सब बंद हो गया और इसलिए मैं बोल रहा हूँ कि जो सरकार मनोज जी ने किया